गुड मॉर्निंग एव्हरीवन. आजची सकाळ निधूपासून, कारण की निधू आहे ना 6 वाजेलाच उठून गेली होती. आज तर तिनेच उठवलं आम्हाला. नंतर तिच्या पप्पांना जायचं होतं, सो मी त्यांना चहा बनवला. तर त्यांच्यासोबतच तीही चहा दूध मागत होती, तर तिलाही मी चहा दूध दिलं. बघू शकता इकडे. काय बेटा याच्यात तिचं रडणं पण चालू होतं. बस घे बेटा झाले बो. नंतर इथे बघू शकता, सो ते सॉक्स घालत होते. तिचं म्हणणं असं होतं की माझ्याकडे द्या, मी घालते, म्हणून ऐकतच नव्हती. नंतर ते गेले, तर ते जात होते. त्यांना बघून बघून तीही रडत होती. तिचे शूज शोधत होती घालण्यासाठी. सो इथे बघू शकता माझा ड्युटीचा वेळ झाला होता, तर मी इथे ना ठेपले बनवत होती याचे दुधीचे. तर त्याच्यासाठी सगळ्यात आधी ना मी इथं जिरं घेतलं होतं. नंतर लसणच्या पाकळ्या त्याच्यात ॲड केल्या होत्या. नंतर त्याला चांगलं प्रकारे असं कुटून घेतलं होतं, जेणेकरून ते एकजीव होईल असं. त्याच्यानंतर मग बघू शकता इकडे मी बाजरीचं पीठ, ज्वारीचं पीठ, नंतर गव्हाचं पीठ आणि इकडे बेसन पीठ घेतलेलं होतं थोड्या क्वांटिटीमध्ये. आणि इथे बघू शकता जे मी जिरं वगैरे कुटलेलं होतं ना ते टाकलं. नंतर त्याच्यानंतर परत तीळही टाकली मीने. तर तीळ तर जास्त प्रमाणात घेतली होती, कारण तिची ना चांगली चव येते म्हणून. सो ही मध्ये मध्ये बोलताय ना त्यांना इग्नोर करा, ओके. नंतर इथे चटणी टाकली मी. चटणी टाकल्यानंतर परत मसाला ॲड केला. नंतर चवीनुसार नमक ॲड केलं मी. सो बघू शकता इथे तुम्ही. त्याच्यानंतर हे पूर्ण असं एकजीव करून घेतलं, जेणेकरून ते चांगल्या प्रकारे मिक्स होईल म्हणून. नंतर मग त्याला पाणी टाकून व्यवस्थितपणे असं आटा त्याचावाला म्हणजे कणिक मळून घेतली मी. त्याच्यानंतर इथे बघू शकता मी परत इकडे गॅस पेटवला आणि त्याच्यावरती तवा ठेवला. आणि परत ते जे मी कणिक मळली होती ना, म्हणजे ते ठेपल्यांची, नंतर त्याला आहे ना त्याचे गोळे करून घेतले आणि अशा प्रकारे मी ते लाटायला घेतलं. नंतर इकडे बघा माझी लाटून झालेली होती. जो ठेपला होता तो, म्हणजेच त्याला आपण दशमी म्हणतो, सो दशमी लाटून झालेली होती. सो तिला असं टाकून दिलं होतं तव्यावरती. त्याच्यानंतर मी मागे पुढे त्याला असं पलटत होती. सो एका बाजूने झालं होतं, नंतर दुसऱ्या बाजूला पलटलं. नंतर त्याच्यानंतर मी इकडे ऑइल ॲड करून घेतलं आणि बघू शकता इथे तुम्ही. सो अशा प्रकारे मी ऑइल ॲड वरून पण टाकलं आणि त्याला सगळ्याकडे लावलं. नंतर परत अजून दुसऱ्या बाजूनेही लावून घेतलं. आणि बघू शकता तुम्ही इथे दोघंकडून व्यवस्थित असे भाजले गेल्यानंतर त्याला परत मी काढून घेतलं. सो अशा प्रकारे जे मी ते सगळे बनवून घेतले. नंतर बघू शकता इकडे माझी ड्युटी जायची वेळ होती आणि ही किती त्रास देत होती. नंतर इकडे आईंनी चहा केला होता. परत दुपारी थोडा वेळ मिळाला तर एक शॉट घेतला मी. घरी आल्यावरती बघा इकडे निधू पडा 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 पडा. अरे बापरे, कच्चा देतो दे मला अजून. का ग ए निधू इकडे बघ. निधू इकडे बघ लवकर. निधू हे बघ, आच कर. हे बघ. पहिले आच कर. नंतर निधूच्या मस्त्या तर चालूच होत्या. सो इथे आम्ही जेवणामध्ये ना रात्री लसूणी मेथी बनवली होती. नंतर मग जेवणाची वेळ झाली होती. सो मी इथं ताटाला लावण्यासाठी ना जे
मुळा आहे ना तो कापून घेतला होता. नंतर इकडे ताट रेडी केलं होतं मी. त्याच्यामध्ये भाकरी, मेथीची भाजी, लसुणी मेथी बनवली होती. त्याची रेसिपी मी देईलच तुम्हाला. नंतर मग इकडे हे मुळा वगैरे लावून दिला होता आणि अशा प्रकारे त्यांना जेवणाचं ताट बनवून दिलं होतं. नंतर निधूसाठी मी ना चॉकोज बनवले होते मिल्कमध्ये, ती आवडीने खाते म्हणून. सो इथे बघा अशा प्रकारे मी दूध ठेवलं. नंतर त्याच्यामध्ये साखर ॲड केली थोडी. त्याच्यानंतर जे चोकोज आहे ते ॲड केले. सो याला 10 ते 15 मिनटं चांगलं बारीक फ्लेम करून राहू द्यायचं आणि चांगलं उकळू द्यायचं. सो नंतर इकडे जेवणं झाले, सगळं आवरून झाल्यानंतर बघू शकता ही परत फ्रीजमध्येच जात होती. काय थांब तू. कोई भी प्रॉब्लम होती है ना तो आधी रात को भी बाबा उनको भेजेंगे फ्रिज रिपेयर करने के लिए. ऐसा कौन करेगा? नंतर इकडे बघू शकता तारक मेहता बघत होतो. त्याच्याशिवाय तर चालतच नाही आमच्या घरामध्ये. नाही देऊ बेटा, नको देऊ. गरम आहे. भारताला अमेरिकेकडून प्राचीन घे. कलाकृतीचा मौल्यवान जेव्हा परत मिळालेला आहे आणि नंतर निधूने इकडे तिचं चॉकोज मिल्क एन्जॉय केलं. दाखव दूध, दाखव दूध. आण 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 दूध दे. काय बडबड करते काय माहिती, तिचं तिलाच माहिती. नंतर इकडे दूध आलं होतं. सो मी दूध तापवून घेतलं आणि हिचं तर ते फ्रीजचं चालू होतं. परत फ्रीज उघडवायची आणि लावायची. रात्री 11 11:30 झाले तोपर्यंत झोपली नव्हती. सो तिने रात्री परत दूध फिनिश केलं. आजसाठी एवढंच. थँक्यू फॉर वॉचिंग.